चला मॅन ऑफ द मॅच आता झालेला मॅचचा आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर आकाश फ्रॉम पाटीलवाडी. सन्माननीय स्वप्नीलजी शिकमण यांच्या शुभ हस्ते, स्वप्नीलजी शिकमण साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरवकडे येणार आहे. दादा तिथून उठायचंय, टॉस का बॉक्स मधून उठा. स्वप्नीलजी शिकमण यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय. आकाश यांचा अतिशय चांगला खेळ आकाशने केला आणि त्याच्या बॅटिंगच्या बळावरती कदाचित ही मॅच थोडीशी झुकती झाली पाटीलवाडीच्या बाजूने आणि पाटीलवाडीने आपली ती कातिलवाली कहाणी दाखवली आहे. सन्माननीय गणेशजी पोस्टरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती केली गणेशजी पोस्टरे साहेब आपण या टॉस कपच्या दिशेने आपला यथोचित सन्मान सुनीलजी गायकवाड याच्या शुभ हस्ते केला जाईल. सुनीलजी गायकवाड तर मान्यवरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल सुनीलजी गायकवाड यांना की आपण सन्मानित करायचंय उपस्थित पाहुण्यांना. फलंदाज मैदानात गेलेले आहेत. तिले संघ आपला एक्स्ट्रा प्लेअर इथे पाठवा. येस लेट्स प्ले मॅच नंबर 3. पुन्हा एकदा मॅच चालू होण्या अगोदर विनंती आहे जेव्हा मॅच लागेल तुमचा टॉस केला जाईल त्यावेळेला जी काही प्लॅनिंग रणनीती आखायची ते आखून घ्या. मॅच संपल्यानंतर तुमचे फलंदाज तुमचे क्षेत्ररक्षक जे काही आहेत ते मैदानात लगेच दाखल होतील याची काळजी करण्यादाराने घ्या. शेवटचा सामना हा चांगला उजेडामध्ये आपल्याला करावायचा आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. म्हणूनच तुम्हाला सर्वांना ही विनंती केली जाते. तुर्तास मैदानाच्या दिशेने वळणार आहोत ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. तिडे संघाच्या वतीनं सिद्धार्थ आणि जितू आणि गोलंदाजी मार्कवरती हो पहिला चेंडू आतमध्ये येणारा शरीराचा वेध घेतोय. पंच सांगतायत की हा चेंडू बाहेर जातो मिस करतो यष्टाना आणि त्यामुळे कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही. लेग बाय चरबडे पहिली धावून कंप्लीट केली आहे आणि धावफलकाचा श्री गणेश सुद्धा होताना पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आज रविवारचा दिवस आहे त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी या मैदानात मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल. आमची एनडी स्पोर्ट्सची टीम सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. मागील 3 दिवसापासून संपूर्ण खेळमेळीच्या वातावरणामध्ये ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे रंग भरती आहे आणि त्याचबरोबर आमचं पंच पॅनल राहुल शेख सर, धीरज सर, हेमंत सर खूप चांगल्या प्रकारची भूमिका ते सुद्धा बजावत आहेत आणि बाकी सर्व जे फिजिकल वर्क आहे आमचे मॅन्युअल स्कोरर असतील किंवा आमची संपूर्ण युवा क्रीडा कमिटीची टीम आणि त्याला हातभार लावण्यासाठी विविध संघांमध्ये खेळाडू खूप चांगल्या प्रकारचं कार्य. हे मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेला आपण पाहतो आणि या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये प्रतिष्ठित कामगिरी सुद्धा होताना पाहायला मिळते. यावेळेला इनफिल्डला क्लिअर करतोय चेंडू, चेंडू निघून गेलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार, चौकार. कितनों को विश्वास है कि हम आएंगे एक बार उठाना पूरे और तालियां जोरदार एक साथ. चौकार आला, 4 धावा आल्या. 4 धावाने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचला 5 वरती.
यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जातोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळते. 6 धावा धावपलकावरती आहेत युवा क्रीडा कमिटी मंदरगड. बघा सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 2014च्या अगोदरचा काळ कोणत्या प्रकारची लाईव्ह प्रक्षेपणं व्हायची नाहीत. हळूहळू लाईव्ह प्रक्षेपणं झाली त्यावेळेला मोबाईलवरून शूट केलं गेलं tenniscricket.in माध्यमातून, त्यानंतर संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून, आणि त्यानंतर पुढे येता येता बहुतांश स्पर्धकांनी काय ठेवलं तर एक एक कॅमेरा ठेवायला चालू केला. एक एक कॅमेरा चालू करत असताना अजून कसं वरती जायचं, अजून कशी प्रगती साधायची याची चर्चा होती. आणि यावेळेला चेंडूला उडवलाय शाळम पूल, चेंडू सीमारेखा पार, चौकार. आणि जशी जशी टेनिस क्रिकेटची प्रगती होत गेली, प्रगती इन द सेन्स काय, एका कॅमेऱ्याच्या स्पर्धा 2 कॅमेऱ्यावरती, 2 कॅमेऱ्याच्या 3 कॅमेऱ्यावरती, 3 कॅमेऱ्याच्या 4 वरती गेला, 7, 8, 9, 10 असे कॅमेरे वाढत गेले. कॅमेरेच वाढत असताना चॅनल सुद्धा वाढत गेले, माणसं वाढत गेली, बहुतांश माणसाच्या हाताला कामं आली. आणि कामं आल्यानंतर हा जो विस्तार टेनिस क्रिकेटने केला, पंच आले, पंचानंतर कॉमेंटेटर आले, एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले, 10 झाले, 8 झाले, भरपूर प्रमाणात. आणि हे जे काही हा जो काही विस्तार झालाय युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांची सुद्धा चर्चा होणार आहे. त्यामध्ये धावपलकावरती दाबा जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि 11 धाबा धावपलकावरती आहेत. ही चर्चा का करतो याचं कारण आहे, तुम्ही जर का 4-5 वर्ष मागे जाल तर या प्रकारचं काहीच नव्हतं. हे इतकं भव्य दिव्य स्वरूप होईल या टेनिस बॉल क्रिकेटचं कोणालाही माहीत नव्हतं. आणि हे सगळं आपला मिळालेला प्रतिसाद याला बघता आज मोठ्या दिग्गजांनी सुद्धा या खेळाची दखल घेतली, खास करून सचिन रमेश तेंडुलकर सरांनी सुद्धा. आणि ISPL सारखा मोठा थाट आला, मोठमोठे उद्योगपती त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले, मोठमोठे सिने कलाकार इन्व्हॉल्व्ह झाले. आणि त्यानंतर जे कालपर्यंत 10,000, 5,000, 50,000 लाखाच्या टुर्नामेंट खेळत होते ते लाखोमध्ये विकले गेले, करोडोचे प्राइजेस तिथे वाटले गेले. आणि या सर्व बाबी स्ट्रीट टू स्टेडियम, गलीपासून तुम्हाला स्टेडियमपर्यंत जाण्याचा तो प्रवास मोकळा झाला. आणि आता एक टेनिस क्रिकेटर या टेनिस क्रिकेटमध्ये करिअर करू इच्छितोय, ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे. ही फक्त अचिव्हमेंट कोणा एका दुःख्याची नाही आहे किंवा जे मोठ्या पातळीवरती खेळतात त्यांची नाही आहे. आज तुम्ही ग्रामीण लेवलला किंवा छोट्या लेवलला जो काही परफॉर्मन्स करताय या सर्व खेळाची त्याला साथ मिळाले. आणि हे खेळाचं झालेलं प्रचंड स्वरूप इतकं मोठं यश आपल्या टेनिस क्रिकेटला देऊन जात आहे. मॅचच्या दिशेने वळणार जिथे पहिल्या षटकाचा खेळ संपला तर 11 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकासाठी सर्वेशला आमंत्रित केलंय. सर्वेश काय सारवासारव करतोय यावरती सर्वांचं लक्ष आहे. बघूयात स्ट्राईक एंडवरती बॅटर सिद्धांत कशा प्रकारचा खेळ करतोय, परंतु सिद्धांतच्या अगोदरच सर्वेशने चेंडू लक्ष्मीच्या बाहेर हाताळले म्हटल्यानंतर वाईटची सांगता होती आणि पंच वळून सांगतात येस इट्स वाईड. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. मॅच नंबर 3 मैदानात चालू आहे आणि मॅच नंबर 3 असताना या तिसऱ्या मॅच मध्ये काय विचारणार आहे, यावेळेला नो बॉल आहे. नोच्या बाजूला नो वाली कहाणी आहे, कारण नो +6 सुद्धा आहे. षटकार 7 धावा. थँक्यू डीजे. धावपलकाचा दावा जर आपण पाहिला तर 19 रन.
राहुल नवीन बॉलर आता वापरला जाणार आहे. एकही चेंडू हाताळला नव्हता आणि चेंडू न हाताळत असताना धावांची लयलूट झाली आणि तब्बल 8 धावा बक्षीस स्वरूपाने येताना आपण पाहिल्या. आणि जर का तुम्ही अशा प्रकारच्या धावा दिल्यात तर मात्र तुमची स्थिती काय होणार. आता 19 धावा म्हणजे ह्या धावा दुसऱ्या षटकामध्ये नाही तर पहिल्या षटकामध्ये झाल्यासारखं चित्र आहे, कारण 6 चेंडू नंतर तुमच्या 19 धावा आहेत. दुसरं षटक राहुल हाताळण्यासाठी आला. पाहूयात राहुल कशा प्रकारे कमबॅक करतोय. तिडे संघ आहे आणि तिडे संघासमोर तिडा करून चालणार नाही किंवा तेडा होऊन सुद्धा चालणार नाही, कारण तिडे संघ त्यांच्या नावामध्येच तिडा आहे म्हटल्यानंतर त्यांच्यासमोर असा तिडा तेडा काहीच करून चालत नाही. सरळ मार्गे तुम्हाला जावं लागणार आहे आणि सरळ मार्गे जाऊन सरळ गोलंदाजी करून खेळ साकारावा लागणार आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न बघा. सरळ चेंडू, मी त्याची चर्चा करत होतो. सरळ चेंडूने तुम्ही या मॅचला सरळ जिंकू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला सरळ खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हो क्षेत्ररक्षक आलेत. अमर आले, परंतु अमरला कदाचित क्रिकेटमध्ये फुटबॉल आठवलाय कारण चेंडू पायाने उडालाय. काही असो, चौकार तर वाचलाय. एकाच काही 2 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. आपण धावा 21. 21 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी राहुलने केली आहे. पहिल्या दिवसापासून पडलेला एक प्रश्न, त्या प्रश्नाकडे सुद्धा येऊयात. तुर्तास राहुलच्या षटकाकडे वळतोय. हो उडवलाय, लपेटलाय, फक्त टच केलाय. हात पोली कन्वर्ट, सी मारेगा पार. षटकार. थँक्यू डीजे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि त्या जयंतीनिमित्त सर्वांना लक्ष शुभेच्छा. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे, परंतु हवा किती आहे यासाठीच म्हटलं हवा किती आहे. चेंडू पुन्हा एकदा निघून गेला सीमारे का पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. षटकार आला, चौकार आला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा 31 आहेत. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय दी तिडे संघाने अतिशय चांगली सुरुवात केली आहे. जेव्हा चेंडू हवेत गेला त्यावेळेसच म्हटलं होतं हवा किती आहे. हवेमध्ये चेंडू गेल्यापर्यंत हवा किती आहे तुम्हाला मापणं गरजेचं होतं. तुम्हाला पुढे जाण्याचं कारणच नव्हतं. ज्या वेळेला हवेचा जोग ऑन साईडला आहे त्यावेळेला तुम्ही जास्त प्रमाणात वेट करणं गरजेचं. हा चेंडू सुद्धा ट्रॅव्हल होणार आहे. हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. सी मारेगा पार. षटकार. 2 षटकाचा खेळ संपतोय. 37 धावा धापल करती तिडे संघाच्या. धावफलकाचा धावा जर आपण पाहिला तर 37 आहेत आणि तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे हे पाहणं रोचक ठरणार आहे, कारण 2 षटकं अशीच संपन्न झालेली आहेत. 37 आहेत. येस, कोण आलाय? ओमकार आलाय. ओमकार नवीन गोलंदाजी मार्क वरती. पहिलं षटक मार्क असत आहे. इनक्लब क्रिकेट संघ भागडेवाडी आणि चंडीगड अभी क्रिकेट संघ बहिरवली दोन्ही संघांना विनंती आपण तयार राहायचंय. बहिरवली संघाचा संघनायक आणि बागडेवाडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती आहे की आपण टॉससाठी तयार राहा. हो आतमध्ये येणारा चेंडू होता, याला
इनसाइड आउट खेळायचं होतं, परंतु जास्त आतमध्ये आल्या कारणाने चेंडू लॉंग ऑन मध्ये आलाय. चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव येते. खूप चांगली बॅटिंग तिकडे संघाने आता प्रदर्शित केली आहे आणि तितक्याच प्रमाणात साथ सुद्धा दिली आहे, ती म्हणजेच गोलंदाजाने. कोणी जर्क टाकून, कोणी पुढे बॉल टाकून, कोणी बॅटच्या रडारमध्ये टाकून म्हणा, साधारण गोलंदाजी. यावेळेला समोरच्या दिशेने एक चेंडू अतिशय चांगल्या रीतीने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक होते परंतु येस, चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. सिद्धांतच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय, म्हणजे जे षटक ओमकारचं चांगलं बॅट होतं ते चांगल्या षटकात सुद्धा मोठं केलंय. हो, उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे. बाहेरच्या चेंडूने पंचवर्त्यांनी सांगतात येस इट इज अ वाईड. बघा चर्चा का केली जाते, कारण सिद्धांतची बॅटिंग जी होती ती खरोखरच अफलातून आहे. शानदार बॅटिंग. आतापर्यंत त्याने 3 चौकार लगावलेत, 3 षटकार लगावलेत आणि आपल्या संघाला बळकट स्थितीमध्ये आणून ठेवले, चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवले. वैयक्तिक खेळी जर सिद्धांतची आपण पाहिली तर 13 बॉल 36 अशी आहे, म्हणजे 14 धावा. तो अर्धशतकापासून दूर आहे आणि काल परवा आपण एक अर्धशतक पाहिलंय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धाब्यासाठी केलाय. खूप चांगली फिल्डिंग तिथे डीपमध्ये पाहायला मिळाली, फेकी सुद्धा झाली. तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. असं नाही की सिद्धांतने एकट्याने बॅटिंग केली आहे, स्ट्राईक रोटेशनवरती सुद्धा भर दिलाय आणि त्यामुळे हे धावफलक सजलंय. जर का एकटाच खेळला असतं तर कदाचित हे धावफलक दिसलं नसतं, कदाचित होत्याचं नव्हतं सुद्धा झालं असतं. इनसाइड आउट. पुन्हा एकदा बॅकफुटत गेला आणि त्यानंतर पंच काढण्याचा प्रयत्न, चेंडू कप पॉइंट मध्ये निघून गेला. क्षेत्ररक्षक मागे एका धाब्यासाठी जाईल. धावफलकातील धाबा जर आपण पाहिल्या तर 47 आहेत, 47. काही प्रमाणामध्ये हे षटक थोडंसं बॅक करणार ठरले, कमबॅक करणारे ठरले. शेवटच्या आणि अंतिम चेंडू बाकी आहे या तिसऱ्या षटकामधील. या बोला लॉफ्ट केला चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे झेलखाली झेल. ओहो, दुष्काळात 13वा महिना. संधी आली होती चालून विकेट घेण्याची, विकेट नाही मानलाय, झेल सुटलाय आणि झेल सुटत असताना तोपर्यंत सुशांतने 2 धावा धावून कंप्लीट केल्यात सिद्धांतने आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकातील धावात 49 अजूनही 6 चेंडू येणं शिल्लक आहेत. या एक वेळ डीजेला आणि त्यानंतर लढत मैदानाच्या दिशेने. एकोणपन्नास 6 चेंडू अजूनही बाकी आहेत. पीडी संघ ज्या वेगाने पुढे मार्गस्थ होता त्या वेगाला कुठे ना कुठे तर रोख लगावला जातोय आणि तो रोख असा तसा नव्हे, खूप मोठा रोख आहे. हा रोख एवढा मोठा आहे की जो तुमचा सुरुवातीचा रेस चालू होता त्याच्यामध्ये गतिरोधक यावा आणि त्या गतिरोधकामुळे धावा थांबाव्या अशा काहीसा क्षण इथं दिसतोय. शेवटचं षटक आहे, 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू शिल्लक असण्या अगोदर मी विनंती करेल इन क्लब क्रिकेट क्लब बागडेवाडी आणि बहिरवली दोन्ही संघाच्या संगणकापट्टासाठी या. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला यावेळेला उडवलं क्षेत्ररक्षक आहे परंतु पुढे येण्याची गरज काय होती, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार.
फरार युवा चौकार. थँक्यू डुसे. जो चेंडू वेट करून पकडणं गरजेचं आहे त्या चेंडूवरती गेलं. ज्या चेंडूवरती जाणं गरजेचं आहे तिथं मात्र जात नाहीयेत. मोठी तफावत आहे समजण्यामध्ये, हवेला जज करण्यामागे आणि खेळाला समजण्यामध्ये. 4 धाबा आल्या कारणाने धावफलक वेगाने वाढते. 53 वरती आता म्हणजे अर्धशतक कंप्लीट झाले. पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण झालाय. ओहो, इथे धावचीची संधी मिस. चेंडू सुटला ठीक आहे, हाताश होऊन थांबण्यात काय अर्थ आहे? फॉलो तरी करा, जसं आमचा कॅमेरामॅन चेंडूला फॉलो करतो. ज्या वेळेला एखादा कॅमेरामॅन चेंडूला फॉलो करून तो चेंडू शेवटपर्यंत कुठे पडतोय कुठे नाही हे दाखवत नाही, तोपर्यंत कॅमेरामॅन परिपक्व झाला असं मानलं जात नाही आमच्या ब्रॉडकास्टिंग टीम मध्ये. आणि आमचे कॅमेरामॅन खूप चांगलं कार्य करतात. यशवंत नाईक अगोदरच यशवंत आहे, आता कीर्तिवंत होणं बाकी आहे. चेंडू मागे निघून गेलाय. पंच वळतात सांगतात येस इट इज बाईट. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळणार आहे. ही आमची संपूर्ण एनडी स्पोर्टची टीम आहे. आमच्या नेत्याची धामणे जवळचे मित्र खूप चांगल्या प्रकारचं कार्य करतात, बंधनगडला बिलॉंग करतात आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्या कोकण विभागामधून इतकं चांगल्या प्रकारचं टेलिकास्टिंग ब्रॉडकास्टिंग त्यांच्या माध्यमातून होत आहे. ज्येष्ठीच्या बाहेरचा चेंडू परंतु आतमध्ये येत असताना काय एज आहे, काय एज आहे, एज आहे. फलंदाज बाद होतील आणि मोठा अडसर दूर होतोय. फलंदाज जितू बाद. पहिला विकेटचा बदल तिकडे संघाच्या गन. बघा नेतेजी धामण्यांचं नाव घेतल्याने ते आले सुद्धा. खूप लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलेले आहेत. शांत संयमी, ना राग ना रुसवा, सगळं काम मोठ्या आत्मीयतेने करतात आणि म्हणूनच की काय त्यांची क्लॅरिटी सुद्धा तितकी चांगली दिसते. स्वभाव सुद्धा गरजेचा असतो या सर्व बाबींसाठी. मार्केट में खड़ा रहना है तो हर चीज संभालनी पड़ती है, जुबान के साथ साथ दिखावा भी. हो, लेग स्टंपच्या बाहेर निघून जाणार चेंडू पुन्हा एकदा वाईड येते. राकेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. शेवटचं अंतिम षटक बाकी आहे. तीन चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक आहे आणि धावा धावफलकात 57. म्हणजे हे षटक सुद्धा तेच दाखवते जे सुजितने केलं होतं. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला इनफिल्डमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाचा, परंतु चेंडू वाढला नाही. डीपमध्ये प्रोटेक्शन होतं. खूप चांगली फिल्डिंग डीपमध्ये तैनात असलेल्या वायडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने केली आणि त्यामुळे फक्त एकच धाव येत असताना पाहायला मिळते. आणि खूप वेळानंतर आपण सिद्धांतला स्ट्राईक एंडवरती पाहतोय, ज्या सिद्धांतने आता या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं आग ओकली आहे, रंग भरल्यात टीम तिडेसाठी. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू शरीरापासून लांब, परंतु पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक होता. बघा चेंडूची दिशा, चेंडूची लाईन आणि जर का फलंदाजाचा स्टान्स पाहिला तर त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं. त्या अंतराने हा फटका खेळणं म्हणजेच मूर्खपणाची बाब होती आणि तो फटका इथं खेळला गेलाय आणि डॉट बॉल सुद्धा येतोय लपेट्यामध्ये. बघा रेषेमध्ये आले, तितके रेषेमध्ये नाही परंतु बॅटच्या रेंजमध्ये होता चेंडू, त्यामुळे चेंडूला फेकून दिले सर्व मिडविकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. षटकार. धावफलकाचे धाबा आहेत 64. 65चं लक्ष ठेवलं गेलंय टीम तिडे संघाच्या वतीनं पाचरळ या संघासमोर. बघा या मॅचची कहाणी काय होणार आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत. त्या अगोदर जाऊया टॉसकडे. बागडेवाडी संघ, बहिरवली संघ कर्णधार आलेत. या टॉस बसमध्ये आपण येऊन थांबा. बागडेवाडी संघाचा कर्णधार
बागडेवाडी संघाचा कर्णधार बागडेवाडी कुठे आहे? बागडेवाडी आलेत का? या चला बागडेवाडी आणि बहिरवली कौशिकजी पुष्टूर यांच्या शुभास्ते टॉस केला जाणार आहे. कौशिकच्या चेहऱ्यावरती हास्य आहे असो, परंतु कौशिक एक असा खेळाडू आहे की कमबॅक करणं जाणतो. आय होप डीसी सावरी इथून पुढे येणाऱ्या स्पर्धांमध्ये चांगला कमबॅक करेल. हेड इज द कॉल. हेड इट इज. नाणेफेक जिंकली आहे बहिरवली संघाला. बागडेवाडी संघाने निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू. कशा प्रकारची तयारी आहे बागडेवाडी संघाची आज या स्पर्धेसाठी? कारण मला वाटतं पहिल्यापर्यंत शेवटचा सामना आहे तुमचा. कशा प्रकारची तयारी आहे स्पर्धेबद्दल काय सांगाल? पहिल्यांदा युवा कमिटी मंडळकडचं खूप खूप अभिनंदन. त्याने आम्हाला ही स्पर्धा खेळण्यासाठी चान्स दिला इकडे आणि आम्ही तयारी तर केली आहे खूप सारी. तर बघू. एकंदरीत समोरच्या संघासमोर खेळ म्हणजे बहिरवली संघासमोर तुम्हाला खेळायचं तर बहिरवली संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत त्यांना तुम्ही टार्गेट कराल? टार्गेट असं कोण नाही आहे, पण आम्ही आमच्या पद्धतीने चांगला गेम करण्याचा असा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. विकास टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? ऑब्विसली सर फिल्डिंगच घेतली असती. आज युवा क्रीडा कमिटीच्या या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? तुम्हाला कसं वाटतं हे आयोजन संपूर्णतः? कारण तुम्ही सुद्धा त्या कमिटीमध्ये कार्यरत आहात. आयोजनबद्दल जर बोलले तर आपल्याकडे शब्दच नसतील सर. कारण असं आयोजन आपण भरभराट बघतो की घरी बसल्या प्रत्येक आपले नागरिक किंवा खेळाडू ही मॅच पाहत असतो ऑनलाईन. एक चांगला प्लॅटफॉर्म आपण खेळवणं उपलब्ध करून दिला आणि यापुढे आपण अजून चांगलं कसं होईल त्याकडे आपलं लक्ष असेल. बागडेवाडी संघातील असे कोणते खेळाडू ज्यांच्यावरती नजर असणार आहे? विजय भागडे, गणेश भागडे असे 2-3 चांगले स्टार खेळाडू त्यांच्याकडे. तर आम्ही त्यांच्याकडे जास्त आमचं लक्ष असेल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. अहवाल असा आहे टॉस का बॉस कडून बागडेवाडीने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बहिरवली संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. दुसरी मॅच म्हणजे यानंतरची होणारी ती मॅच असणार मॅच नंबर 4. तुर्तास मॅच नंबर 3 जिथे 64-65 कशा प्रकारे क्लिअर केल्या जातात, कशा प्रकारे वाचवले जातात याची चर्चा होणार आहे आणि शब्दाची उदाहरण सुद्धा होणार आहे. तुर्तास आमच्या डीजेच्या गाण्याची उदाहरण आपण ऐकणार आहोत. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. पाठलाग होणार आहे 65 धावांचा. 65 धावांचा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तिकडे संघ या धावांचा बचाव करतोय. झेलचीची संधी आहे. प्रयत्न तर केला होता. शानदार एफर्ट आणि हे प्रयत्न करणं गरजेचं आहे. तिळे संघ यावेळेला धावांचा बचाव करतोय आणि खरोखरच तिळे संघाला सुद्धा या मैदानावरती एक उत्तम आयोजन करताना आपण पाहिलं. पहिलं वर्ष होतं आयोजनाचं आणि ते शानदार आणि दमदार आयोजन होतं तिळे संघाचं. आमचे मित्र समीरजी पटेल आणि त्यांची संपूर्ण टीम अतिशय चांगलं कार्य त्या ठिकाणी करत होती. एकच धाव करते. पुढील चेंडू डॉट आलाय म्हणजेच काय तर ज्या 65 धावांना वाचवण्यासाठी जे प्लॅनिंग झालंय ॲज पर प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारला जातोय. ॲज पर प्लॅनिंग इथं गोलंदाजी केली जाते आणि त्यामुळेच की काय धावा तितक्या मोठ्या प्रमाणात
येऊ दिला जात नाही. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न चेंडू अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग. एक पहिल्या इनिंगमध्ये आपण एक उणीव आपण पाहिली होती. ऑन साईडला 30 सर्कलच्या आतमध्ये जो मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. क्षेत्ररक्षक तैनात जरूर होता, परंतु तिथे चेंडू गेल्यानंतर त्या चेंडूला अडवून धावा वाचवणं यासारखा पवित्रा त्यांच्याकडून दिसलेला नव्हता. म्हणजेच काय, तुमचा तो फिल्डिंग करणारा जो पार्ट होता, म्हणजे तिथे जर का धावा जात आहेत तर तिथे क्षेत्ररक्षकाला ठेवून फायदा तरी काय. तिथे धावा खूप खोऱ्याने गेल्या आणि जी काय मेहनत करावी लागली ती डीपमध्ये क्षेत्ररक्षकाला करावी लागली होती. मग तुम्ही तो क्षेत्ररक्षक दुसरीकडे युटिलाइज का नाही केला? तुम्हाला ह्या सुद्धा गोष्टी पाहाव्या लागतात ॲज अ कॅप्टन म्हणून, ज्या पाहिल्या नव्हत्या. आणि यावेळेला लॉफ्ट केलाय चेंडूला, थांबला नाही. हा चेंडू निघून गेलाय. पण बॉल सीमारे का पार. येतो युवा चौकार. हो, इथे काय घडलंय? अपील तर केली गेली, परंतु तितकाचा प्रभाव नाही त्या अपीलचा. युवा क्रीडा कमिटी मंडणगड आयोजित युवा चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतात. आणि या स्पर्धेमध्ये आजचा महत्वाचा दिवस म्हणजेच अंतिम दिवस, तिसरा दिवस आहे तिसरा. मागील 2 दिवसाचं सगळं काही विसरा, कारण आज आपल्याला नव्यानं पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. जे जे हरलेत त्यांनी नव्यानं या, बाकीचे आपल्या सहकार्याला सपोर्ट करा. जे जे जिंकलेत त्यांनी मात्र आपल्या खेळाची उधळण पुन्हा एकदा करण्यासाठी सज्ज राहा, कारण हल्ली म्हणजे 4 दिवस अगोदरच नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाकी सर्व विसरून तुम्हाला चालू करणं गरजेचं आहे. आमचे पृथ्वीजी पवार सुद्धा आजच जॉईन झालेत आम्हाला ॲज अ स्कोरर म्हणून. पृथ्वीजी पवार यांचं सुद्धा खूप मोठं आणि चांगलं कार्य आपण पाहिलं युवा क्रीडा कमिटीच्या माध्यमातून. तो चांगली गोलंदाजी राकेश करतोय. यावेळेला फेकून दिलंय पुन्हा एकदा. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता, जास्त दिशाहीनता त्यामध्ये होती आणि खूप सारा वेळ होता. आणि त्या वेळेला युटिलाइज करत असताना चेंडूला सीमारेखा पार दडलंय. जातोय लॉंग लेग, सीमारेखा पार, चौकार. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आहेत आणि 12 आहेत. माफ करा, एक मिनिट चेक केलं जातं. चला, दोन्ही चौकार आहेत, म्हणजेच काय तर 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक संपलं, 10 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. चला, नवीन गोलंदाजी मार्कवरती वापरले जातील. मिस्टर रामा, हे रामा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि रामाकडून खूप मोठी अपेक्षा आहे. 3 षटक 55 धावांची गरज आणि यावेळेला चेंडूला लॉफ्ट केलं. चेंडू निघून गेला मिड विकेट, सीमारेखा पार. येतोय षटकार. ग्रेट स्टार्ट फॉर द ओव्हर. थँक्यू डीजे. चौकार षटकार आला. पहिल्या षटकामध्ये आपण 2 चौकार पाहिले होते आणि या मॅचला जिंकण्यासाठी या षटकामध्ये किमान 4 मोठे फटके, ऍटलिस्ट 3 तरी. नो बॉल. ये कहाणी में ट्विस्ट आहे आणि हा ट्विस्ट या मॅचला टर्न करणारा असू शकतो. जर गोलंदाजी 6+1 तब्बल 7 आणि या 7 धावाने मात्र पूर्णपणे पहिल्या गोलंदाजावरती केली मात. कारण पहिल्याने जे काही दिलं होतं त्याला बनवलं होतं त्याला बिघाडण्याचं कार्य या चेंडूने केलं. एक चेंडूचा खेळ झाला. दुसऱ्या षटकामध्ये धावा दाबल करते 23. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय द बॅटर.
चला सिद्धांत येत आहेत नवीन गोलंदाजी मार्कवरती आणि सिद्धांतने जी बॅटिंग केली ती खरोखरच वाखाणण्याजोगी होती तिडे संघासाठी. पुन्हा एकदा फलंदाज सज्ज आहेत. हो लेग स्टंपच्या बाहेर सिद्धांतने आल्याला पहिला चेंडू स्वैर हाताळलाय. मोठा अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न आणि अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होतीये. काल आपण 6 चेंडू 6 षटकार सुद्धा आपण पाहिले. चांगली बॅटिंग खास करून वैभव लांबेच्या बॅटमधून आणि तो संघ सुद्धा थोडासा 2 सामने क्लिअर करताना दिसलाय. म्हणजेच काय त्यांना अजून एक मॅच क्लिअर करायची आहे. परंतु ते 6 चेंडू 6 षटकार न थांबता लगातार हा रेकॉर्ड आहे. मला वाटतं युवा चषकामधील रेकॉर्ड आहे. या अगोदर नो बॉल. पुन्हा एकदा चेंडू मागे निघून चालला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. चेंडूला फॉलो करत असताना अडवलं सुद्धा गेले. तोपर्यंत 2 धावा येत आहेत. 2+1 तब्बल 3. हा सुद्धा गोलंदाज बंद होईल. सिद्धांतला सुद्धा थांबावं लागतंय आणि आता मला वाटते मंगेशजींना वेगळा विचार करावा लागणार आहे. मंगेशजी कोणाला आमंत्रित करतील की स्वतः जातील. अजून एक बॉलर वापरला जाणार आहे आणि धावफलक फक्त वाढत राहिले. चेंडू काय होत नाहीयेत. बॉलर काय थांबत नाहीयेत. अडचणीत तिडेसाठी वाढल्यात. तिडेचा तिडा सुटत नाहीये. असा 27 धावा दाखल करते. 27. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती. दुसरा षटक हाताळण्यासाठी सचिन येत आहेत. सचिनकडे खूप चांगली आहे मोठी अपेक्षा आणि यावेळी नो बॉल दिलाय. नो +6 तब्बल 7. पुन्हा एकदा गोलंदाज बदलावा लागेल आणि कालच्या दिवसाचा रेकॉर्ड आहे. वेरळ संघाच्या माध्यमातून मला वाटते 4 गोलंदाज एका षटकासाठी वाद होते आणि तरी सुद्धा ते जिंकले होते. आता तिडे संघ आता जिंकण्याच्या कगारवरती आहे. परंतु जर का गोलंदाजी सरळ नाही झाली तर मात्र अडचणी वाढतील. धावफलकातील धावा जर आपण पाहिल्या तर या 7 येत आहेत. म्हणजे झाल्यात 34 म्हणजे अर्धा धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि चेंडूचा खेळ फक्त एकच झालाय. 1.1 1.1 षटकाचा खेळ झालाय. धावफलकातील धावा आहेत 34. इट्स अ ह्यूज डिफरन्स. अनंत गोलंदाजी मार्कमध्ये ग्रेट बॉलिंग. चेंडू वाईड आहे परंतु बघा जुन्या खेळाडूंना माहित आहे कशा प्रकारे हात वळवायचे आहेत. श्यामजी शिगवण यांचं आगमन झालंय. वेलकम श्यामजी. आपलं सहर्ष स्वागत. क्या बात आहे. एक अशा संघाचे कर्णधार ज्याने 105 धावा धावफलकात लगावला. ऐतिहासिक कामगिरी झाली त्यांच्या संघाच्या माध्यमातून लोकरवाणच्या माध्यमातून पहिल्या दिवसामध्ये 4 षटकांमध्ये. बघा तो वेगळा पार्ट आहे. ओहो आणि यावेळेला पडण्याचा प्रयत्न केला. चेंडू निघून गेला. यावेळेला लॉंगला क्लिअर करत असताना सीमारेखा पार. षटकार 6 धावा. वादों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. बघा आता कहाणी काय राहिली. अनंत जे गोलंदाजी मार्कवरती आले ते चेंडू तर खूप चांगल्या रीतीने हाताळतात परंतु आता फलंदाज ऐकायला तयार नाही आहेत. जेव्हा फलंदाज तयार नव्हते त्यावेळेला गोलंदाजी खराब झाली. आता फलंदाज मानायला तयार नाही आहेत त्यावेळेला मात्र गोलंदाजी चांगली होती. आता गोलंदाजी चांगली होऊन चालणार नाही. धावा मात्र ज्या प्रकारे येत आहेत त्या
हो यावेळेला चेंडू उडवला एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र थोडेसे हताश आणि निराश. चेंडू मागे निघून गेलाय आणि तिथे संघाने सांगितलं होतं की आमचं पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाला खेळत असताना आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू, या टायटलला जिंकण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू आणि ते करणं सुद्धा गरजेचं होतं. कदाचित काही चुका तुमच्याकडून होत असतील परंतु हा लर्निंग पार्ट है. सफलता तब आती है जब आपके पास एक्सपीरियंस होता है और एक्सपीरियंस कब आता है जब आपके पास खराब एक्सपीरियंस होता है. खराब एक्सपीरियंस कहाँ से आता है जब हम स्टार्ट करते हैं. स्टार्ट ही नहीं करेंगे तो एक्सपीरियंस कहाँ से आएगा. उजव्या ष्टीच्या बाहेरचा चेंडू अतिरिक्त धावपलकामध्ये ॲड होईल एक्स्ट्राच्या रूपाने आणि 26-40 धावा धावपलक होत्यात. ओहो पुन्हा एकदा लपेटले चेंडू निघून गेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकार. ये षटकार आहे. या षटकामध्ये 3 बॉल 40 धावा आल्यात म्हणजे हा रेकॉर्ड आहे. येस 3 चेंडू 40 धावा आतापर्यंत झाले. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल झालेत आतापर्यंत 4 40 झालेत म्हणजे प्रत्येक चेंडू 10 धावा काढल्या गेल्यात. कोण म्हणत असेल एका चेंडूला 10 धावा होत नाही त्याला घेऊन या, त्याला दाखवा काय नक्की घडलंय. दुसरं षटक मार्गस्थ 50 धावा दापल करते. यावेळेला शानदार डिलिव्हरी अनंत यांचा हा चेंडू आतमध्ये येणार होता. लपेटण्याचा प्रयत्न केला आडव्या बॅटनं परंतु त्याच्यामध्ये यश प्राप्त झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. पुन्हा एकदा वाईड. जी काल आणि परवामध्ये मी चर्चा केली तर वाईड येता वाईट वेळ येणार नाही याची काळजी घ्या. तो हा वाईड आहे. वाईड टाकता वाईट वेळ आली कधी कळलंच नाही. तिरडी संघासाठी अडचणी वाढत गेल्यात. उडवलाय हवेचा प्रभाव आहे. हो वडा कॅच. सिद्धांतने टिपलाय झेल आणि संपलाय. फलंदाज सर्वेशचा खेळ गॉन. थँक्यू. जुलमी बडा दुःखदायक हेतू आणि तिडे संघासाठी ही दुःखदायक बाब आहे. या मॅचला जिंकण्यासाठी तिडे संघाने जी जान झोकणं गरजेची होती. पहिल्या षटकानंतर मॅच ज्या प्रकारे इन वाटत होती त्या मॅचला थोडंसं लांब केलं त्याने. थोडंसं नाही खूप जास्तच लांब गेलं. धावपलकात धावा जर आपण पाहिल्या तर धावपलकात धावत 51 51 12-14 इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. गोलंदाजी मार्क होते प्रशांत येतोय. प्रशांतचा चेंडू शाणा पूल काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागला त्यामुळे तितका मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल होत नाहीये. एका धावेवरती समाधान मानायला लागतंय. सिंगल धाव येते एकापेक्षा जास्त काही नाही. परंतु जो रोहन मैदानाच्या आतमध्ये त्याने मारले ते लगातारचे 4 षटकार प्रभावित करणारे होते आणि या मॅच मध्ये परत आणणारे ठरलेत. ते ओहो यावेळेला पुन्हा एकदा उडवला. एक क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. सिद्धांत खूप पुढे होते. हवेचा झोक असताना इतका पुढे जाण्यात काय अर्थ होता. चेंडू निघून गेला. मन बॉल सीमारेखा पार चौकार. थँक्यू. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा चेंडू. परंपरा कायम आहे. वाईड येतच राहतात. आज दुपारपर्यंतच पंचांचे हात दुखतील इतके वाईड आज सकाळच्या 17% पडलेले आहेत. अतिरिक्त धावांचा लॉफ्ट केला चेंडूला. अतिशय शानदार फटका. झेलची संधी परंतु झेल नाही झालाय. चेंडू निघून गेलाय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेखा पार. षटकार आणि धावा 63 वरती. आता फक्त 2 धावांची गरज आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
धावांचा पाठलाग होतो करण्याच्या दृष्टीने विचार करा, मानसिकता पॉझिटिव्ह ठेवा, धावा बनतात. आणि बघतोय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली, झेल टिपला जाईल का, तर अखेरकार झेल टिपला गेलाय आणि फलंदाज राकेशने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद होतोय अमर. थँक्यू डीजे. 2 धावांची गरज आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिसऱ्या षटकामधील. त्यानंतर अजून एक षटक बाकी आहे, म्हणजेच काय ही मॅच तिडेच्या आवाक्यामधून निसटून गेल्यासारखं चित्र आहे. परंतु क्रिकेट आहे. जर का क्रिकेटने आज आपल्याला 4 चेंडूमध्ये 40 धावा दाखवल्या तर मात्र या 8 मध्ये 2 का नाही वाचणार. उडवलाय आणि आल्या निलेशने पाठवलाय चेंडू सीमारेखा पार. षटकार, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय. पाचरं या संघाने पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं. तिडे संघाला हार्ड लक टीम तिडे, परंतु आपण दाखवलेला खेळ अतिशय वाखाणण्याजोगे होता, शानदार होता. पहिल्या इनिंगमध्ये दाखवली झलक ही सर्वांना प्रभावित करणारी होती. कदाचित आपलं हे पहिलं वर्ष